कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाकरा दयाळा। करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने। मी कला कुसरी काहीच नेने। बोलतो वचने अतिभाविका। बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास। एका जनार्दनी तुमचा दास। त्याची आस पुरवावी। त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लादलो। तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। ज्ञानेश्वर महाराज की जय। दुसऱ्या अध्यायातला 32व्या क्रमांकाचा श्लोक आपण पाहतोय। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमुपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। भगवान अर्जुनाला म्हणतात, हे पार्था, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी लाभते, प्रयत्न न करताही ते खरोखर लाभलेले, जणू काही उघडलेले स्वर्गाचं द्वारच, असे युद्ध परम भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होते। हा एक श्लोक आणि त्याच्या पुढचा एक श्लोक आपल्याला पाहायचा आहे, संदर्भ लागेल 33व्या क्रमांकाचा श्लोक। अथ चेत्व इमं धर्म्यं संग्राम्यं न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। आणि जर हे धर्मोचित युद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाचा धनी होशील। दोन श्लोक आपण पाहूया, शक्य झालं तर पुढचं पाहूया। मागच्या श्लोकापर्यंत इथपर्यंत आलो होतो आपण, सिक्वेन्स। रणांगणामध्ये अर्जुन उभा आहे, त्याला प्रश्न पडलाय युद्ध करावं की न करावं। मोह निर्माण झाला, गीतेची निर्मितीच मुळात तिथून आहे ना। मोह निर्माण झाला, काय नेमकं करावं आयुष्यात, हा त्याच्या पुढचा प्रश्न। अशा प्रश्नाच्या प्रसंगी त्याला योग्य सल्ला जो मिळाला तो भगवान श्रीकृष्ण, आणि तो सल्ला त्याचा गुरु म्हणून नाहीये तर त्याचा मित्र म्हणून आहे। दोन मित्रांमधला संवाद मध्ये भगवद्गीता। आपण प्रत्येक वेळेस पूर्वपीठिका पाहतो, मग त्याला एका एका विवेकानं, एक जसं आपण एखाद्या मित्राला एकच गोष्ट वारंवार वेगवेगळ्या रीतीने समजून सांगतो, जिथं आपला मित्र फसणार आहे, त्याला काही अडचण येणार आहे, त्याचं काही नुकसान होईल, त्याचा घात होईल असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आपण त्याला एकच गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या रीतीनं। तसं भगवद्गीता अर्जुनाला त्याच्या मोहातून बाहेर काढण्याकरता आणि त्याच्या कर्तव्याचं पालन करण्याकरता भगवान श्रीकृष्णाने योजलेल्या युक्ती प्रयुक्ती म्हणूया आपण त्याला, याचं नाव भगवद्गीता। अर्जुनाला मोह झाला आणि ही गीता अर्जुनाच्या निमित्तानं प्रसवलेली आहे। गायीचं वासरू असतं, गाय दूध देते कोणासाठी? वासरासाठी। वासरासाठी दूध देते, पण अख्खं दूध वासरू पितं का? वासरू तर निमित्तच राहतं, दूध कोण पितं? घरातली सगळी माणसं। तसं भगवद्गीता अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानं सांगितली, पण गीता रूपी हे जे दूध आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आहे, त्यात आपलं कल्याण होणार आहे। तो विवेक आहे। आपण ज्या भ्रमानं, आपण ज्या मोहानं गुंतलेलो आहोत, आपल्याला दुःख आहेत वेगवेगळ्या गोष्टींची, त्या दुःखातून मुक्त होण्याकरता भगवद्गीता आहे। आपल्याला पण मोह आहे वेगवेगळा, आसक्ती आहे आपली, आपला भ्रम आहे, अज्ञान आहे वेगवेगळ्या गोष्टींचं, कळत नाही काय करावं। आता या प्रसंगाला जरी बसलेलो असलो तरी पण मनामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची साखळी चालू आहे। या सगळ्यातून आपल्याला मुक्त करण्याकरता भगवद्गीता पथदर्शक, पथ म्हणजे मार्ग, मार्गदर्शक ठरते।
म्हणून त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. प्रसंगी नाही पटलं तरी पण तिच्यानुसारच वागणं आपलं कल्याण आहे. जसं शाळेत आपल्याला एखादी गोष्ट नाही समजली तरी पण आपण शिक्षकांवरती विश्वास ठेवून चालतो. आपल्याला समजलेली नसते आपण त्यांच्या सांगण्यानुसार करतो. तसं व्यावहारिक जीवनामध्ये हे जे आध्यात्मिक तत्व आहेत ते आपल्याला नाही समजली तरी पण श्रद्धा भावनेने त्याच्यावर विश्वास ठेवून चालावा. एक ना एक दिवस ते आपल्याला उमजतं. समजतंय? मागच्या श्लोकात इथपर्यंत आलो होतो की अर्जुनाला सांगतात, अरे तू किमान स्वधर्माचा विचार करताना व्याकुळ होणं योग्य नाही. तू स्वधर्माचा विचार कर. तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्तव्य काय याचा विचार कर. कर्तव्य प्राप्त युद्धापेक्षा दुसरं हितकर काही नाही. माझ्याकडे लक्ष द्या. अर्जुनाला इथपर्यंत आणलं भगवंतानी की तुझं कर्तव्य तू कर. ते आत्मा शरीर तो झाला सांख्यिक, आता 12 असं झालं. इथपर्यंत ऐकलं. त्याच्यावर परत आपला वेळ नको घ्यायला. त्याच्याही पुढे जाऊन अजून सोपं सांगतात. ठीक आहे, ते नाही समजत ना, सोडून दे. पण तू हे तर लक्षात घे की तू एक राजा आहे, क्षत्रिय आहेस. तुला तुझं कर्म करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा तुझ्या सोयीस्कर काहीच नाहीये. आपल्यासाठी पण तेच आहे. आपण ज्या प्रांतात आहोत, आपण ज्या जागी आहोत, तिथं काय करणं गरजेचं आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. ते न करता आपण भलतच केलं तर आपलं हित नाही होणार. समजतंय? कॉलेज जीवनात, शाळेच्या जीवनात अभ्यास न करणं, क्लास बुडवून, वर्ग बुडवून दुसरीकडे भलतीकडे जाणं कल्याण हितच आहे का? शाळेचा रोल झाला. तसा घरचा, कामाचा, वेगवेगळ्या प्रांतामध्ये गेल्यानंतर ते करतं आपल्याला समजलं पाहिजे. हा आपल्यासाठी संदेश. आता भगवान अजून पुढे जाऊन सांगतात, अरे हे पार्थ म्हणजे हे अर्जुन, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारोपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमिदृशम. ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी लाभते, प्रयत्न न करता ही खरोखर लाभलेलं जणू काही स्वर्गाचं उघडलेलं द्वार आहे. प्रयत्न काहीच करायचे नाही, आपसूक डायरेक्ट स्वर्गाला जायचं. असं योगायोगाने उघडलेलं द्वार म्हणजे ते युद्ध क्षेत्र आहे क्षत्रियासाठी. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजून सांगतात त्या ओव्या वाचून त्याचा अर्थ. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्राम काय म्हणिपे, की स्वर्गुचू येणे रूपे, मूर्तका प्रतापे वदो केला. नात्री गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे. हे कीर्तीची स्वयंवरे आले तुझ, क्षत्रिये बहुत पुण्य किजे. तै झुंज ऐसे हे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळचे चिंता म्हणीसी. नातरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख. तैसा संग्राम हा देख पातला असे. एकच गोष्ट लक्षात घ्या. या श्लोकातून भगवान त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. कर्तव्य समजते? कर्तव्य समजते? कर्तव्य म्हणजे काय? आपल्या वाट्याला आपण काय करणं गरजेचं आहे ते. आपला रोल, आपल्याला मिळालेला रोल, त्याची जाणीव तो विसरला. अर्जुन भ्रमात पडला ना. असा कधी कधी असा प्रसंग असतो की काय करावं काही कळतच नाही माणसाला. आसक्ती, त्याचं कारण काय? आसक्ती. ती गोष्ट सुटून जाईल आपल्याकडून, म्हणून दुःख होईल, म्हणून आसक्ती. अशा प्रसंगामध्ये आपल्याला आपली बुद्धी शाबूत ठेवून आपण कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. ते भगवान सांगतात, अर्जुनाला सांगतात ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या मुखात ठेवून. अर्जुना झुंज देखे आताचे, झुंज म्हणजे युद्ध. पहा, देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, तुमचे दैव, दैव म्हणजे काय? तुमचं नशीब उचकटलंय. अर्जुनाला, अरे हे आताचं युद्ध म्हणजे तुझं नशीब आहे. की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. हे युद्ध म्हणजे तुझ्यासाठी निधान. निधान म्हणजे अचानक मिळालेली संपत्ती कशी असते, गबाड ज्याला म्हणतो आपण, लॉटरी लागली एक प्रकारे. निधान, निधान म्हणजे काय? अपेक्षा नसताना मिळालेलं एखादं धन किंवा मिळालेली एखादी गोष्ट अपेक्षा नव्हती, निधानच लागलो. जाता जाता एक बंडल भेटला ₹1,00,000. काय झालं? निधान लागलं. बघा ओवी कशी. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे.
अरे अर्जुना, हे युद्ध म्हणजे जणू काही तुमचं पांडवांचं सुदैवच आहे आणि सर्व धर्माचा पूर्व सुकृताचा निधीच प्रकट झाला. सरळ बस रे, मांडीवर घेतली ज्ञानेश्वरी. लक्ष अजिबात डायव्हर्ट करू नका. अर्जुनासाठी युद्ध म्हणजे त्याचं काय निधान, त्याला अचानक मिळालेलं कबड आहे. आपल्यासाठी सुद्धा आपण ज्या भूमिकेत आहोत ते आपल्यासाठी काय निधान आहे. इथून या क्षणामागचा विचार सोडून द्या, इथून या पुढच्या क्षणाचा विचार सोडून द्या. आता आपल्याला मिळालेलं हा सत्संग म्हणजे आपल्यासाठी निधान. तुम्ही श्रोता म्हणून ज्ञानेश्वरी चिंतन ऐकताय, मी वक्ता म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन तुमच्यासमोर सांगतोय. आपल्यासाठी हे केवढं मोठं निधान आहे. मुक्तीचा मार्ग आहे, स्वर्गाचा मार्ग आहे. क्षणभर आपण जगाला विसरतोय आणि पूर्णपणे आपण या तत्वज्ञानामध्ये मिसळून जातो. याच्यापेक्षा लाभ काय असू शकतो. ही जी भूमिका आहे ती प्रत्येक क्षणाला ठेवायची. ज्या ज्या क्षणी आपण जातो, म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा की आपण भूतकाळाचा फारसा विचार करू नये आणि भविष्य काळाचा विचार करू नये. वर्तमानात जिथं आहोत तिथं आपण प्युअर असणं, आपण परिपूर्ण असणं. आता माणसाची गडबड काय होती आपली, आपण आपल्या मनात बुद्धी सतत एकतर भूतकाळातले विचार किंवा भविष्य काळातले विचार, याच्या पलीकडे काहीच येत नाही. वर्तमानात आपण नसतोच. वर्तमानात नसल्यामुळं विचारांच्या साखळ्या चालू आहे. वर्तमानात असेल तर विचारांची साखळीच उठणार नाही. समजते. माणूस विचार कुठला करू शकतो, एकतर भूतकाळातला किंवा भविष्यातला. वर्तमानात कुठला विचार आहे. वर्तमानात विचारच नाहीये. वर्तमानात फक्त वर्तमान आहे, फक्त अस्तित्व आहे. त्याला आता काय शब्द मानता येईल, लॅप्स, बंद होणे, टाइम काय म्हणूया, वेळ थांबणं एक प्रकारे असं म्हणूया. अशा अवस्था राहील. विचारांची द्वंद्व लाटाच न उसळणं, एकदम स्थिर असलेलं पाणी म्हणजे वर्तमान. तसं तुझं कर्तव्य आहे, तू ते कर्तव्य म्हणून कर. तुझ्यासाठी ते स्वर्गाचं द्वार आहे असं त्याचा अर्थ. अर्जुना झुंज देखी आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सगळं धर्माचे प्रगटले असे. हा संग्राम काय म्हणिपे, की स्वर्गुचू येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. अरे याला युद्ध हे नाव उचित नाही, त्याला समजून सांग. आलाय लढायला, आता सगळे सैनिक हत्यार वगैरे घेऊन ये, ढाल तलवारी घेऊन, धनुष्यबाण घेऊन, वेगवेगळे अस्त्रशस्त्र घेऊन. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा संग्राम काय म्हणिपे, स्वर्गुचू येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. याला हे नावच योग्य नाहीये युद्ध. हे युद्ध रूपाने प्रत्यक्ष स्वर्ग सुखाचा प्रतापच उदयाला आलाय. काय ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. आपण आपल्या कामापासून कंटाळा करतो की नाही. एखादं काम कर्तव्य सांगितलं, आपल्याला वाटतं काय कंटाळा, डोकेदुखी. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात, अरे हा कंटाळा करून जमणार नाही. हा कंटाळा किंवा तुम्हाला वाटते ते काम हे तुमच्यासाठी स्वर्ग आहे, स्वर्गाचं द्वार आहे. ते तर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला सुखाची, स्वर्गाची म्हणजे काय, सुखाची काल प्राप्ती होईल. एखादा पैलवान आहे, त्याला पैलवान व्हायचंय, त्याच्याकरता काय महत्वाचं आहे, व्यायाम. ठीक आहे, व्यायाम, योग्य पथ्य, आहार हा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला काय कटकटी, रोज उठा, दंड बैठका मारा, रोज नमस्कार घाला आणि दूध प्या आणि तूप खा आणि हे करा, हे काय नको अजिबात. आपलं जाऊ रोज वडापाव वगैरे खाऊ मस्त पैकी, चायनीज होईल पाहिजे तो. त्याला तो व्यायाम करणं, तो आहार घेणं, त्याच्यासाठी कंटाळवाणं जरी वाटत असलं तरी पण ते जर त्याने अंगीकारलं तर तो उत्तम प्रकारचा काय होईल, पैलवान होईल. लक्षात येते. ते त्याचं कर्तव्य आहे, त्याची साधन आहे त्याची. अर्जुनाच्या समोर त्याचं युद्ध हा त्याचा क्षत्रियपणा सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही तुझ्यासाठी संधी आहे स्वर्गाची. स्वर्गाची हा जेव्हा शब्द वापरला जातोय तेव्हा त्याला सुखाची, यशाची म्हणूया, यशप्राप्तीची ती एक सुवर्ण संधी आहे. ती माणसानं डावलू नये. तो मुद्दा आपल्याला आपल्या जीवनात बसवायचा आहे. आपल्या समोर असलेली जी कुठली संधी आहे तिला अडचण मानता कामा नये. अडचणीला पण संधी मानावी. लक्षात आलं का. जी माणसं यशस्वी झाली ना ती अडचणींवरती मात करूनच गेलेली आहेत. सहजासहजी या जगात काहीच भेटत नाही आणि सहज जे मिळतं त्याला काही किंमत पण राहत नाही. अडचणींनाच पुढे जातो माणूस.
मागे काहीतरी मी छान वाचलं होतं की तुमच्या रस्त्यात जर अडथळाच येत नसेल तर तुम्ही समजून जा की रस्ता तुम्ही चुकलेला आहात, चुकीचा रस्ता आहे. तुमच्या रस्त्यात अडथळे यायला पाहिजे तर तुम्हाला कळेल. चांगला ड्रायव्हर व्हायचे, चांगला उत्तम ड्रायव्हर व्हायचे. कुठं चालवल्यानंतर तो पक्का होईल ट्रॅफिक मध्ये, ट्रॅफिक मध्ये. एक्सप्रेसला सुसाईड निघाला होईल का ड्रायव्हर तो? अडचणीत ट्रॅफिक आहे, सिग्नल आहे, स्पीड ब्रेकर आहे, खड्डे खुड्डे, दगड धोंडे, वेडी वाकडी वळणाची वाट आहे, घाटमाथ्याची वाट आहे. त्या ठिकाणी ड्रायव्हरचा काय होईल, कस लागेल त्याला, त्याचा अनुभव येईल तर तो पक्का होईल. आता त्याला एक्सप्रेसला दिला आणि चालव गाडी, सहज चालवेल. मग त्याला काय हा अडचणी काही नाही, त्याच्यासमोर प्रश्न काही नाही. तसं आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, खंबीर व्हायचं असेल, अडचणी आल्या पाहिजे. अडचणीने ढळमळता कामा नये, अडचणीने खचता कामा नये. कुठलाही प्रांत असो, कुठलेही प्रापंचिक असो, आध्यात्मिक असो, कुठलेही असो. तत्वज्ञान आपल्याला हेच आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून वेद, वाङ्मय, उपनिषद आपल्याला वारंवार इथे आणून ठेवतात. तुम्ही धैर्य राहा, धैर्य धरा. थोडं कटू प्रसंग आला खचून जाता कामा नये, त्याच्यावर काय मार्ग काढता येईल. अर्जुनाला ते सांगतात की तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. पटतं का आपल्याला पटतंय का? आणि युद्ध हे काही सुवर्ण संधी असू शकते का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हो, एक क्षत्रिय म्हणून तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण याची वाट पाहिली जाते. क्षत्रिय पुढे एक श्लोक आहे, त्याचा अर्थ असा आहे की जर या युद्धात तू जर जिंकलास, नंतर शेवटच्या टप्प्यात म्हणतात या युद्धात जर तू जर जिंकलास तर काय तुला मिळेल? पृथ्वीचं राज्य मिळेल, राजा होशील तू, फायदा आहे की नाही? आणि जर हारलास तर अरे हारला तरी तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, कारण राणामध्ये मृत्यू आला तर त्या सैनिकाला स्वर्ग प्राप्ती अशी शास्त्राने आदेश दिली. लढता लढता बरं का, पळून जाताना नाही. जर पळून जाताना माग म्हणजे पळून चाललं रणांगण सोडून आणि त्याला माघारी मारलं तर त्याला नरकाची प्राप्ती आहे. पण पुढे छाती वार घेऊन धैर्याने लढला देश संरक्षणासाठी, राष्ट्र संरक्षणासाठी, तर त्याला स्वर्गाची. हतो वा स्वर्गम प्राप्स्यति जित्वा वा भोक्षसी महिम, असा काहीतरी एक श्लोक. महिम म्हणजे पृथ्वी, जिंकला तर पृथ्वीचं राज्य मिळेल, हारलास तर स्वर्गाचे. हे तुझ्यासाठी द्वार, स्वर्गाचं द्वार. हा संग्राम, संग्राम म्हणजे कोण? युद्ध. हा संग्राम म्हणजे युद्ध. संग्राम कोणाचं नाव नाही. संग्राम काय म्हणिपे की स्वर्गूची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला. स्वर्ग सुखाचा प्रतापच उदयाला आला. ना तरी गुणाचे नि पती करे, आरतीचे नि पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. काय म्हणतात? ना तरी गुणाचे नि पती करे, आरतीचे नि पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. किंवा तुझे सद्गुण आवडल्यामुळे चिरकाल टिकणारी वीरांची कीर्तीच तुला स्वतःहून वरण्यासाठी आली आहे. गुणाचे नि पती करे म्हणजे तुझे गुण जे आहेत, तू क्षत्रिय आहेस, जे श्रेष्ठ धनुर्धर आहेस, वेगवेगळे गुण होते अर्जुनाकडं. त्या गुणांचा सगळीकडे गाजावाजा झाला, त्याची कीर्ती पसरली आणि ती कीर्तीच, ती सुरवीरांची जी चिरकाल टिकणारी कीर्ती तुला स्वतःहून वरण्यासाठी आलेली आहे. एखाद्याला बळ द्यायचंय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय भाषा योजली बघा. बळ द्यायचं, एखादा खजील झालेला आहे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? चेअरअप ना, प्रोत्साहन देणं. चेअरअप म्हणतात नाही की नाही? अरे तो काय लढशील, तू क्रिकेटची मॅच चालू आहे आणि आता अगदी थोड्या कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, विकेट कमी आहेत, शेवटची ओव्हर आहे, इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, सगळा प्रेक्षक वर्ग कसा ओरडतो? तो जो ओरडतो होतं काय असतं? चेअरअप. ते जे खेळाडू आहेत आपले, त्यांच्या सगळ्यांना प्रोत्साहन असतं की तुम्ही घाबरू नका, करू शकता. एक बॉल 3 रन, शेवटचा बॉल, शेवटचा विकेट, शेवटची ओव्हर. आणि विराट कोहली खेळतोय, अख्खं जे सगळे स्टँड उभे राहून नाही का, धाकधूक आहे, पण ते बळ देतील की नाही आता 4, डायरेक्ट 4 4 4 4 4. आणि तो 4 करता करता त्याची सकारात्मक ऊर्जा वाढते, तो एकदम मारतो डायरेक्ट छकडा, 6, मॅच जिंकली. हे काय आहे? हे प्रोत्साहन आहे.
व्यवहारामध्ये आपण पण कितीतरी वेळा हा प्रत्येकाने अनुभवलेला आहे. आपल्या जवळचा कोणी हितचिंतक, कोणी प्रेमी, दुःखी आहे, खजील आहे, काहीतरी टेन्शन मध्ये, प्रेशर मध्ये, अशा वेळी त्याला आपण वेगवेगळ्या रीतीने समजून सांगतो आणि त्याला उत्साह, बळ येतो. उष्ण बळ त्याला म्हणूया, नाही का? तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे तुझ्या गुणांची, तुझे सद्गुण आवडल्यामुळं चिरकाळ टिकणारी ही जी कीर्ती आहे ती स्वतःहून तुला वरण्यासाठी म्हणजे माळ घालण्यासाठी, तुला स्वीकारण्यासाठी कीर्ती आलेली आहेस. म्हणजेच तू जर हे जिंकलास तर तुझी कीर्ती होईल, नावलौकिक होईल सगळीकडं. कीर्ती कोणाला नकोय? कोणाला वाटतं मला लोकांनी नावं ठेवावं म्हणून? वाटतं का? या जगात असा एक माणूस दाखवून द्या, अगदी पिऊन गटारात पडणार पण तो पण त्याला पण काय वाटेल की लोकांनी मला काय म्हटलं पाहिजे, चांगलं म्हटलं पाहिजे. वाईट कुणी म्हणावं असं वाटतच नाही. स्तुती पाराव्या मुखी रुचिकर. प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याच्या मुखातून मला माझे चांगले गुण ऐकायला मिळाले पाहिजे. प्रत्येकाला, तो डांबट अगदी खराब माणूस असू द्या तरी पण त्याला वाटतं. लक्षात येते? एक प्रोत्साहन आहे, अवसान त्याला दिले. दुसऱ्या अजून भाषा सांगू तुम्हाला. शांत बस. आता चार्जिंग, मोबाईलला चार्जिंग करण्याचे 2 प्रकार आहेत मला असं वाटतं. एक डायरेक्ट पिन कनेक्ट केली जाते आणि दुसरं एक आलेलं आहे काहीतरी एक प्रकार, एकावर एक फक्त काय केला तो ठेवला जातो. मेटलला फक्त त्याचा प्लास्टिकचा कव्हर काढायचा, हा मॅग्नेटिक मधला कव्हर काढायचा. कव्हरलाच मॅग्नेट असतं. बरोबर. आता ही टेक्निक आता विकसित झाली. ही जी ओवी आहे ही मॅग्नेट चार्जिंग आहे. याच्या अगोदरच्या ओव्या होत्या त्या थेट कनेक्ट होत्या. आत्मा आणि आत्मविवेक जो आपण सगळ्या सांख्ययोगातून पाहिला, आत्मा शरीर वेगवेगळं. आता हे काय डायरेक्ट मॅग्नेट आहे, एकावर एक ठेवून चार्जिंग, त्याला चार्जिंग करतात अर्जुनाला. आपल्याला पण त्याच्यात चार्जिंग करतात की तुझ्यात बळ आहे, तू जिंकलास तर तुला 70-80% मार्क भेटत, तर कॉलेजमध्ये पाहिलं असेल. असं काय वेड्यागत करतोस? टीव्ही पाहिजे सोडून दे, इथं अभ्यास कर. लक्षात येते का? हे व्यवहारातलं जसं बोलणं आहे तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी गुणाचे पती करे आरतीचे पडी भरे, हे कीर्तीचे स्वयंवरे आले तुझं. याच्यामध्ये दुसरी एक काय म्हणूया, मानसशास्त्र म्हणूया, हे पण आपल्याला पाहायला मिळेल. एखाद्याला तो किती सद्गुणी आहे किंवा त्याच्याकडे काय जमेच्या बाजू आहेत हे दाखवलं तर तो हा पण विचार करतो, अरे मला तर लोक चांगलं म्हणतात, मी जर असं काम केलं तर लोक वाईट म्हणतील, चुकीचं हे करता कामा नये, आपण आपलं सरळ मार्गाने चालू. लक्षात आहे? काय वेळ आहे तू, घरी तुझ्या आजोबाला माळ, वडिलांना माळ, हा, आणि तू खुशाल काळी पिशवी घेऊन येतोय, ह्याला पुढे अर्थ आहे का काय? असं जर कोणी म्हटलं तर तो माणूस काय विचार करेल पाहिला? जर तू विवेकी असेल तो म्हणणार हे लाचवान जीवन आहे राव, काय आपल्या कुळाची परंपरा काय आहे, आपले आई वडील किंवा आपले घराणं काय करताय आणि आपण काय करतोय. हे काय झालं, मानसिक किंवा काय म्हणूया त्याला, मानसशास्त्र पॉलिटिकली म्हणूया, जरा राजकीय म्हणजे भाषेतून बोलायचं दुसऱ्यालाच, पण ते लागलं पाहिजे ज्याला सांगायचं त्याला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी गुणाचे पती करे आरतीचे पडी बरे, हे कीर्तीची स्वयंवरे आले तुझं. तुझे सद्गुण पाहून ही कीर्ती तुला वर्णण्याकरता आली. आता जर त्याला त्याच्या सद्गुणांची आठवण करून दिली तर तो अवगुणांकडे वळेल का? तो विचार करेल की नाही माणूस की माझ्याकडे एवढे चांगले गट्स असताना मी वाईट का वागावं? हे अर्जुनाला समजून सांगतात. लक्ष येते? ओवी तुमच्या समोर आहे, वाचताय तुम्ही. पुढची ओवी पहा. क्षत्रिय बहुत पुण्य किजे, तै झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गा जाता आढळीजे चिंतामणीसी. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुक तयासा, संग्राम हा देख पातला असे. आता काय म्हणतात, क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावं. क्षत्रिय बहुत पुण्य किजे, क्षत्रियाने खूप पुण्य करावं, खूप पुण्य कार्य करावं, तेव्हा अशा प्रकारचे कालांतराने सुपरिणाम करणारे धर्मयुद्ध करण्याची संधी त्याला मिळते. हा युद्ध जे आहे ते कुणाच्याही वाटेला येत नाही म्हणतात, धर्मयुद्ध बरं का. युद्ध म्हणजे फक्त हे लक्षात घेऊ नका तुम्ही, युद्ध म्हणजे 2 प्रतिस्पर्धी समोर आलेत आणि ते आता भांडणार आहेत काहीतरी. आताच्या भाषेत जसं आपण
इकडून रणगाडे, तिकडून रणगाडे, इकडून अण्वस्त्र, तिकडून अण्वस्त्र, अणुबॉम्ब, अमुक तमुक, नाही का, बॉम्बारी, असं चित्र डोळ्यासमोर आणू नका. युद्धाचं मूळ स्वरूप काय आहे? युद्ध निर्माण का होतं? संघर्ष निर्माण होण्याचं कारण काय? नीती अनिती, धर्म अधर्म, अन्याय न्याय, होय की नाही? अन्याय झाला की अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्याकरता शेवटची पायरी म्हणजे युद्ध आहे. त्याच्या अगोदर वेगवेगळ्या कूटनीती आहे, दबाव तंत्र आहे, साम दाम दंड भेद, अशा रीती आहे की नाही? साम दाम दंड भेद, तो दंड शेवटला आहे. साम दाम भेद दंड, असं असं खरं तर गणित लागायला पाहिजे. साम म्हणजे काय? नीती म्हटलं तर या 4 नीती इकडे लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये धर्मशास्त्रानं 4 नीती सांगितल्या. नीती म्हणजे काय? करण्या योग्य. अनिती म्हणजे करण्यायोग्य नसलेल्या. साम, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, एखादी गोष्ट मिळवायची किंवा पूर्णत्वाला न्यायची, तर साम ही पहिली नीती आहे. साम म्हणजे काय? सामोपचारानं, विचारानं, सरळ मार्गाने त्याला म्हणूया. साम म्हणजे काय? सरळ मार्गाने जे जे काही नियमावली आहेत त्या नियमानुसार आपण ती पूर्णत्वाला नेणं, हे काय झाली? साम झाली. साम दाम, एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरता सरळ मार्गाने चालता येत नाही, मग त्याला दुसरं अस्त्र वापरावं, त्याला दाम म्हणतात. दाम म्हणजे पैसा. पैसे खर्च घालून, पैसे देऊन ते कार्य पूर्णत्वाकडे नेणं, ही दुसरी नीती आहे. त्यानंतर भेद, सरळ मार्गाने होत नाही, पैसा देऊनही होत नाही, मग भेद नीती. मग काय? कूटनीती त्याला म्हणली होती, भेद. मग समजा मला कौस्तुभ कडून एखादं काम करून घ्यायचंय, तो मला वश होत नाही किंवा माझ्या म्हणण्यानुसार होकार देत नाही, ऐकत नाही, किंवा त्याला स्वीकारत नाहीये, त्याला त्या गोष्टीला सहमती देत नाहीये, मग मी काय करणार? त्याला पैसे देण्याचा प्रयत्न करणार, पण तो पैशाने विकला नाही, त्याला काय करणार? भेदनीती. भेदनीती म्हणजे काय? त्याची नेमकी अडचण काय? ब्लॅकमेल. हा, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणूया. त्याची नेमकी अडचण काय, किंवा त्याच्यावर कुठल्या गोष्टीचा दबाव टाकल्यानंतर तो मला वश होईल, त्याला भेदनीती म्हटलं जाते. काय? भेदनीती, भेद. आणि मग असं पण जर नाही झालं, मग शेवटी दंड. मग त्याला मी दंड करणार, काहीतरी इजा करणार. लक्षात येते? कोर्टात एखादी केस लागलेली आहे, काय करतोय रे हा? लक्ष आहे तुझं? लक्ष आहे ना? एखादी कोर्टात केस लागलेली आहे, जर जिंकायची असेल न्यायोचित, तर असे मार्ग. मग वकील पहिला सामोपचाराने सांगत असतो, नाही ऐकलं का? मग पैसा, भेद, मग सगळ्या शेवटी दंड. म्हणजे काय? आता डायरेक्ट शेवटचा पर्याय बाबा. तसा इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की क्षत्रियांनी बहुत पुण्य कीजे, क्षत्रियानं खूप पुण्य करावं, खूप पुण्य करावं. तै झुंज ऐसे हे लायजे, तेव्हा त्याला असं युद्ध त्याला प्राप्त होतं. खूप युद्ध झाल्यानंतर, खूप पुण्य झाल्यानंतर. आता त्याला उदाहरण दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. पण अनायासे तुम्हाला हे प्राप्त झाले, अर्जुनाला सांगतात. त्याला हे सगळं सांगण्याचं कारण काय? हा, त्याला युद्ध करण्याकरता प्रेरित करायचं. तू युद्ध कर, हे त्याला, हे तू तुझं काम कर, इथे त्याला आणायचं. मग आता काय म्हणतात? ज्या मार्गानं जैसे मार्गे जाता आगळीचे चिंतामणीसी. काय झालं? एक माणूस रस्त्याने चालू होता, चालता 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 सांज वेळ होती, त्याला काही दिसलंच नाही, आणि ठेच लागली. ठेच लागून तो पडला. पाहतो तर काय, तो दगड साधा नव्हता, चिंतामणी होता. चिंतामणी माहिती का? हिरा आहे ना? शास्त्रानं चिंतामणी असं एक दगड मानलाय, त्याला हिरा म्हणूया. की चिंतामणी म्हणजे आपण ज्याची चिंतन करू ते लगेच प्रकट होणार. म्हणजे तो चिंतामणी असा आहे, आपण जर म्हणलो की वा वा आता इथं जरा रसगुल्ला गुलाबजामची प्लेट येऊ द्या, लगेच प्लेट हजर. आता इथं जरा एक मोठा महल असता, तर तो चिंतामणी लगेच तुम्हाला महल प्रकट करून देणार. तुम्ही जे चिंतन कराल ते लगेच हजर. कल्पवृक्ष, कल्पना केली की हजर. कामधेनू, धेनू म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा. जशी इच्छा करू का तसं लगेच प्रकट. शास्त्रामध्ये मानलेलं आहे, आपल्याला पण मिळेल.
तर आपली साधना परिपूर्ण. ज्ञानेश्वरी आपल्यासाठी चिंतामणीच आहे. आपण जी कल्पना करू ती ज्ञानेश्वरी पुरवणारी आहे, पण तिला सतत अभ्यासली पाहिजे. सगळ्या इच्छा पूर्ण करतील. सगळ्या इच्छा पूर्ण होणं म्हणजे काय माहिती आहे? हे वाक्य फार सुंदर आहे. बरं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणं म्हणजे काय होणं? आपल्याला इच्छाच नको होणं. आपल्या इच्छा संपून जाणं. काय कुठली इच्छा? इच्छा संपून गेलं तर सुखच आहे ना. आपल्या दुःखाचं कारण मूळ इच्छा आहे. काम एष क्रोध एषो रजोगुण समुद्भव असं म्हटलं. रजोगुणामुळे ते काम क्रोध निर्माण होतात. आपल्या इच्छा जर संपल्या, सुख नाही दुःख नाही, आणि ते संपतच नाही. हा, आणि ते संपतील. त्या संपण्यासाठीच अध्यात्म आहे. आपल्या इच्छा संपवण्यासाठीच अध्यात्म आहे. मागे आपण एक वाक्य मी शेअर केलं बघा, तुम्ही ऐकलं असेल आता माग. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये थोडा अंतर आहे. मृत्यू म्हणजे काय? इच्छा बाकी, श्वास संपले. श्वास संपले म्हणजे मेला. पण इच्छा बाकी आहे, याचं नाव काय? मृत्यू. पण श्वास आहे म्हणजे जीवन आहे, पण इच्छा संपून गेल्या, याचं नाव मोक्ष. याच्यापेक्षा वेगळा मोक्ष कुठला असेल? इच्छाच नसणे, याचं नाव मोक्ष आहे. आणि त्या मोक्षाची कामना करण्याकरताच, त्या मोक्षाची पूर्ती करण्याकरताच संत आपल्याला सहाय्य करतात. आपल्याला त्या मार्गाने जावं लागेल. आपण आपल्या कर्तव्य बुद्धीनं काम केलं, कशाचं फळ आलं त्यातून? सुख नाही, लाभ नाही, आणि नाही. आपण आपलं कर्तव्य कर्म करावं. काय कर्तव्य कर्म करावं? पेपर आहे, पेपर मध्ये आपल्याला जितकी बुद्धी आहे, जितका अभ्यास केला त्यानुसार आपण आपलं पेपर लिहिला. आपण आपलं कर्तव्य केलं, त्यातून पास हो अगर न हो अशी जर वृत्ती राहील. कर्तव्य बुद्धीमध्ये असंच असतं की फळाची अपेक्षा नसते. कर्तव्य म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नाहीये. कर्तव्याची एक व्याख्या समजून घ्या. कर्तव्य म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये नॉट होप ऑफ रिप्लाय, त्याला कर्तव्य असं म्हटलं जातं. असं जर ज्याच्यातून मला काही नकोच असं रीतीने जर केलं तर सुख दुःख लागेल का? कुणी चांगलं म्हटलं तरी काय वाटणार नाही, नको वाईट म्हटलं तरी वाटणार नाही. का? कारण आपण त्याच्या अपेक्षेसाठी केलंच नव्हतं. जिथं अपेक्षा आहे तिथं दुःख आहे. अपेक्षा ठेवली की दुःख आलं. काय राव तुम्ही 6.5 येत नाही, याला पुढे अर्थ आहे का काय? अशी मी कट्टर अपेक्षा ठेवली, मला काय झालं? दुःख झालं. तुम्ही आले काय नाही आले काय, मी जर अपेक्षाच ठेवली नाही, दुःख होईल का मला? तुम्ही आल्यानं सुख होईल का? तसं तुमच्या जीवनामध्ये एखाद्या मित्राकडून आपल्याला काही मदतीची अपेक्षा ठेवली, तो जर त्या वेळेला उभा नाही राहिला, काय म्हणणार आपण? याच्या वेळेला प्रत्येक रात्रीचं 12 वाजता उठून करू यांनी फोन करावं, लगे हजर झालो आणि आता माझ्या वेळेला तर आला नाही, हे काय झालं? दुःख झालं की नाही? आणि कशामुळे झालं? अपेक्षा. ती अपेक्षाच नसेल. आणि खरं सांगू तुम्हाला, जिथं अपेक्षा नाही तीच नाती खरी आहे. जिथं अपेक्षा आहे तो व्यवहार आहे. सूक्ष्म आहे का बरं का? जिथं अपेक्षा आहे तो व्यवहार आहे. व्यवहारामध्ये काहीतरी दिलं जातं आणि काहीतरी घेतलं जातं. फुकटात काही मिळत नाही. अगदी वेळ जरी आपण एखाद्याला वेळ दिला तर त्याच्याही मागं आपली अपेक्षा ही राहते की याने पण आपल्याला वेळ द्यावा. कुटुंबात प्रपंचात तरी काय? हा व्यवहार नाही तर काय? पतीनं पत्नीसाठी, पत्नीनं पतीसाठी काहीतरी दिलं गेलेलं आहे म्हणून तर चाललेलं आहे. पत्नीनं त्या नवऱ्याची कपडे धुतली नाही, त्यासाठी जेवणच बनवलं नाही किंवा घरातल्या व्यवस्थाच पाहिजे नाही, काय वाटतं? टिकतील सगळे संसार? किंवा नवऱ्यानं पत्नीसाठी काही बाजारात आणलं नाही, तिचा काही कपडा लागता पाहिजे नाही, तिच्या काही गरजा पाहिजे नाही, टिकतील संसार? काहीतरी इथं देणं घेणं आहे ना, हे पण व्यवहारात लागू पडतं सगळ्या ठिकाणी. व्यवहारात तर आहेच, प्रपंचात पण आहे. अध्यात्मात पण जर अपेक्षा असेल तर तो व्यवहार होईल. म्हणजे इथं आपण देवाची कामना करायची, देवा सुखाशी ठेव. सुख ही अपेक्षा केली की नाही भगवंताकडे, ती जर त्याने नाही दिली तर मग देवावर प्रेम आहे का? आणि ती जर दिली तर मग प्रेम वाढणार. आणि पण हा व्यवहार झाला, तू का म्हणजे नाही का, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज भगवंत ज्या स्थितीत ठेवेल त्या स्थितीमध्ये आपण समाधानी राहणं, हाच एक
सुख म्हणा, पूर्णत्व म्हणा, समाधान म्हणा प्राप्त करण्याचा मार्ग आहे. राजी है हम उसमें जिसमें तेरी रजा है. ही भक्तीची परमोच्च अवस्था आहे. लक्षात येते? आपल्या जीवनात ज्या आपण वेगवेगळ्या गोष्टी अनुभवतो ना, भक्ती मार्गी जीवानं हा विचार करायचा की जे माझ्या वाट्याला आले ती भगवंताची इच्छा. काय? भगवंताची इच्छा. एका साधूला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा आळ, रात्रीचा हा चोऱ्या करतो. आता तो एकदम फक्कड महात्मा होता, मग्न अवस्थेत भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये मग्न. आचार शुद्ध होता, पकडला. लोकांनी आरोप केला, पकडला, कोर्टात न्याला. त्याच्या मुखात नेहमीचा भगवंताची इच्छा. त्याला कोर्टात उभं केलेलं विचारलं, तुमच्यावर आरोप आहे, तुम्ही चोरी केली म्हणून. तो त्याच्या मस्तीत धुंदीत होता. तो भगवंताची इच्छा. तुम्हाला शिक्षा होईल, तो भगवंताची इच्छा. फाशीपर्यंत नेलं जाईल, तो म्हणतो भगवंताची इच्छा. तो जज म्हणतो अहो तो भगवंताची इच्छा, फाशी दिली तरी पण भगवंताची इच्छा म्हणतोय. हा फक्कड महात्मा, सोडून दे त्याला. म्हणजे सुख आलं तर फक्त स्वीकारायचं आणि दुःख आलं का मग रडत बसायचं असं नाही. भक्तीच्या प्रांतामध्ये दुःख जरी आलं तरी ते माझ्या परमात्म्याने दिलं म्हणून त्याचा स्वीकार करायचा. हे होती मीराबाई. राजाची बायको होती. राजाची राजस्थान प्रांतामध्ये ती इतकी कृष्ण भक्ती होती की तिनं मनोमन कृष्णाला आपला पती मानला. आता लौकिक व्यवहारात त्या राजाबरोबर तिचं लग्न झालं, पण तिचं मन हमेशा कृष्ण भक्तीमध्ये. ती गली गली जायची, अशी गल्ली बोळात जायची आणि कृष्णाचे भजन करत. राजाची बायको, राणी. आताचा काळ नाही, विचार करा पूर्वीचा. एखादी राणी, आमदाराची बायको जरी आली तरी अशी फिरत पुढं. तिचं पण एक स्टँड आहे, तिचं पण एक काय म्हणे स्टेज आहे. साधा आमदार म्हणजे राजाची बायको राज्यातल्या अशा छोट्या मोठ्या गावातल्या गल्ल्यांमध्ये यायची आणि कृष्णाचे भजन करत जायची. बाहेर घेऊन अशी गळ्यात एक तारीख घ्यायची, वेळा घ्यायची, एक तारीख आणि याची कृष्णाचे भजन करायची. लोक नावं ठेवायची. शेवटी तिला घरात डांबून ठेवली. आणि फार अति झालं. काय झालं? फार अति झालं. तिला राजाने विष दिलं, विष, आणि मारूनच टाकूया. ते पण तिनं आनंदाने पिलं. काही परिणाम झाला नाही त्याच्यावर. राणाने विष दिया मानो अमृत पिया. जसं काही तिनं अमृत प्यावं, दूध घटा गोड दूध प्यावं, तसं तिने दूध पिलं. काय सांगतोय? भक्तीच्या अशा अवस्थेत मानत जातो की तिथं सुख आणि दुःख नसतं. केव्हा होईल हे? जेव्हा अपेक्षा नसेल तेव्हा. अपेक्षा असेल तर आपण देवाकडनं फक्त सुखाची कामना करू, आणि ते सुख तरी काय आपल्या दृष्टीनं विषयांचं सुख की जे नश्वर आहे. समजतंय ना? ज्ञानेश्वरी समजून घेतोय आपण, तर ज्ञानेश्वरी समजून घेताना हा विवेक आपल्याला आलेला पाहिजे. तो जर विवेक आला नाही तर मग काही अर्थ नाही. आपण इथे चमत्कार ऐकायला येतच नाही आहोत. आपण ज्ञानेश्वरी आपल्याला चमत्कार सांगत नाही. ज्ञानेश्वरी आपल्याला कुठल्या मंत्र जंतरने किंवा काहीतरी वेगवेगळ्या हे केलं का हे होईल, अशी उपासना केली का तसं काही होईल, असं काही सांगत नाही. इथं शुद्ध विवेक जागा करतात ज्ञानेश्वर महाराज वेगवेगळ्या युक्तीने. अर्जुनाला तेच सांगतात, तुला लढायचं. अरे तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. युद्ध म्हणजे खूप पुण्य करावं तेव्हा युद्धाची प्राप्ती होते क्षत्रियासाठी. पण तुझं भाग्य थोर, चालता चालता ठेस लागावी. आणि तो दगड कसा असावा? चिंतामणीचा. तो चिंतामणी मिळवण्याकरता काही प्रयत्न केले त्या चालणाऱ्या माणसाने? सहज भेटलं त्याला अचानक. याचं कारण काय? त्याचं काहीतरी भाग्य उद्याला आलं. तसं तुझं भाग्य उद्याला आलं, तुला हे युद्ध करायला मिळालं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अजून शेवटचे उदाहरण सांगतात. शेवटची उभी पाहता शेवटची. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्राम हा देख पातला असे. जांभई आली. जांभई आली कसं करतो माणूस? तोंड वाजतो की नाही? हा करतो की नाही? जांभई आली तर जांभई येण्याकरता बळजबरी करतो का तो?
त्यालाच कळत नाही कशी आली जांभई. झोप यायच्या वेळेस ते जांभई येते बाबा. अचानक जांभई आली, त्याने असं तोंड उघडलं, जांभई आली म्हणून. अचानक त्याच्या मुखात अचानक अमृत पडलं. अमृत पिल्यानंतर काय होतं, माणूस अमर होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ना तरी जांभया पसरे मुख, जांभई देण्यासाठी तोंड उघडावं, आणि ते तर अवचडे पडे पियुख. पियुख म्हणजे काय, अमृत. हा, हे शब्द पण लक्षात ठेवा, मराठी भाषेत कामाचे. तैसा संग्राम महादेक पातला असे, अचानक पडलेलं अमृत तसं तुझ्यासाठी हा युद्ध आहे. किती युक्तीनं त्याला प्रयत्नशील करतात लागण्यासाठी. हा योगायोगाला तुझ्या समोर आलेलं हे युद्ध आहे, ते तू कर. आपल्यासाठी काय संदेश आहे की तुम्ही आता ज्या प्रांतात आहात ते तुम्ही समजा की हे तुमच्यासाठी लाभलेला चिंतामणी आहे, ती तुमच्यासाठी समजा लाभलेलं अमृत आहे. या सत्संगाच्या बाबतीत म्हणूया की आपण आता आपल्यासाठी आपण याला फार कष्ट केले का, काही फार ठरवून आलो का एकत्र, योगायोग जुळला की नाही, अचानक काहीतरी स्फुरण झालं, आपण ज्ञानेश्वरी अभ्यासायला घेतली. एवढे वर्ष आपल्याला डोक्यात आलं होतं का, आताच का आलं माहित नाही. सहज जांभळी देण्यासाठी आपण आग केला आणि आतमध्ये अमृत पडलं. आता ते अमृत आपल्याला अमरपणापर्यंत नेईल. तसं आपल्या समोर जे आता कर्तव्य आहे ते आपल्यासाठी सुवर्ण संधी मानावी आणि चालू लागला. अडचण आली तरी पण सुवर्ण संधी मानावी. का, अडचणीने माणूस अजून परिपक्व होतो. माणूस हारला की शून्य होत नाही. आता त्याची सुरुवात शून्यातून नाही होणार, आता त्याची सुरुवात अनुभवातून होणार. पहिला अगोदर अनुभव नव्हता, आता त्याला अनुभव आलाय. आता सुरुवात त्याची काय होणार, तिथून पुढच्या पायरीची होणार की असं करू नये. मग आपण ते उदाहरण पाहिलं ना, एडिसनचं, थॉमस एल्वा एडिसनचं. त्याने लाईटचा शोध लावला, त्याची मुलाखत एकदा घेतली एका पत्रकाराने. त्याने त्याच्या तो लाईटचा शोध लावण्याच्या अगोदर त्याने 1000 वेळा प्रयत्न केला होता. 1000व्या प्रयत्नावेळेस त्याला त्याच्या बल्बचा शोध लागला. त्या पत्रकाराने प्रश्न केला, इकडे वगैरे पत्रकाराने प्रश्न केला, एडिसन तुमचे 999 प्रयोग वाया गेले. त्याने काय उत्तर दिले, तो म्हणला वाया नाही गेले, त्याच्यातून मला शिकायला मिळालं. अरे वाया गेले काय शिकायला मिळालं, तो म्हणतो मला याच्यातून हे शिकायला मिळालं की असं केल्यानंतर बल्ब लागत नाही. हे शिकायला भेटलं की नाही. 999 वेळा जे वेगवेगळं केलं तसं केलं की बल्ब लागत नाही, हे मला शिकायला मिळालं. काय पॉझिटिव्हिटी असते जीवनात. कुठली गोष्ट सहजासहजी मिळत नाही. एकदा चुकाल, दोनदा चुकाल, तीनदा चुकाल, कधीतरी लागेल. एक सुंदर विचार लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यात जे जे आपल्याला मिळवायचंय ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्की होईल. एका दिवसात नाही व्हायचं, एक दिवस नक्की होईल. तो एक दिवस कधी येईल माहित नाही, परंतु तो एक दिवस येण्यासाठी तुम्हाला रोज रोज त्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्ञानेश्वरी आपल्याला हेच शिकवते. तुझ्यासाठी ती सुवर्ण संधी, ती दवडता कामा नये. तू लढ. तुझं कर्तव्य जर तू सोडलंस तर पूर्वजांनी मिळवलेली तुझी सगळी जी कीर्ती आहे ती धुळीस मिळवण्याचं पाप तुझ्यावर चढेल. तर पुढच्या श्लोकात सांगते. किती वाजले आता? 8 वाजले. करायचं कुठे अजून? पुढचा श्लोक पाहू. अर्धा तास, 20 मिनिट, अर्धा तास. या श्लोकाचा अर्थ समजलाय पोयांचा? काय समजतो थोडक्यात कोण? मग तिचा अर्थ काय? इन शॉर्ट गोषवारकाला म्हणूया आपण आपले कर्तव्य पाळलं पाहिजे, नाही केले पाहिजे. ते कर्तव्य आपल्यासाठी सुवर्ण सिंधू ती कुठली असो, ती रडत खडत करण्यापेक्षा तिला सुवर्ण संधी म्हणून प्रयत्न करत आहे. हो, मला त्या दिवशी माझ्या एका मित्राचा फोन आला होता. तर त्याला 3 मुली झाल्या. काय मुलाच्या अपेक्षा त्याला आता साहजिकच, जग जरी बदललेला असलं तरी पण एक म्हणूया विचारधारा अशी समजायची अशी आहे. तर सहज मी त्याला बोलता बोलता म्हणलं, अरे हे तुला ईश्वराने दिलेली संधी मान ना. लक्षात आलं का? कर्तव्य कर्म ही संधी मानायची. भगवंतच त्या रूपाने आलाय. लक्षात येते मी तुम्हाला सांगताय. जीवनात जो प्रसंग येईल त्याला स्वीकारावा आणि पुढे जाणार.
हा फक्त त्या प्रसंगामध्ये आपली नीती शुद्ध ठेवावी. आपल्या अंतःकरणात दुसऱ्याला इजा होईल, दुसऱ्याचं नुकसान होईल, दुसऱ्याचं मला फुकट मिळेल अशी प्रवृत्ती मात्र ठेवू नये. मग परमात्मा सहाय्य करतो. पुन्हा ते मागाचं उदाहरण दिलं, अपेक्षा ठेवली की दुःख आहे. आपण कर्तव्य बुद्धीनं करायचं, भगवंताची सेवा म्हणून करायचं. पुढे आता जेव्हा आपला 12वा अध्याय येईल तेव्हा इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की आता सोपं होत चाललं. आपला लक्षात येते का? या श्लोकापासून तुम्हाला समजायला लागला असेल की ज्ञानेश्वरी भगवद्गीता आपल्याला आपल्या जीवनात किती सोपा एक एक ऑप्शन ओपन करत जाते. तर कर्तव्य बुद्धी हे तर तुम्हाला समजलं. जाणूच याचा श्लोकाचा मतितार्थ काय तर क्षत्रियांना ही मिळालेली सुवर्ण संधी आहे. त्या सुवर्ण संधी तू घालवू नकोस. आपल्या जीवनात पण वेगवेगळी संधी. मला मी एका व्यक्तीशी कोणाशी तरी बोलत होतो आणि त्यावेळेस त्यांच्या मुखातून एक वाक्य आलं, फार सुंदर वाक्य होतं, तुम्हाला पण सांगेन. संधीवरून आठवलं. संधी कधी दार ठोठावेल सांगता येत नाही, म्हणून आपण नेहमी तयारीत राहिलं पाहिजे. शिक्षण ही अशी गोष्ट आहे ती कधीच वाया जात नाही. ज्ञान ही अशी गोष्ट आहे कधीच वाया जात नाही. तुम्ही म्हणाल काय ते पुस्तक वाचून होणार आहे किंवा काय चांगलं कर्म करून फायदा आहे. ते चांगलं वाचलेलं, ते चांगलं केलेलं कर्म तुम्हाला कधी उपयोगी पडेल सांगते. म्हणून तयार राहिलं पाहिजे. आपण आपली तयारी करावी. आपण आपल्या सामर्थ्याने आपण प्रयत्नशील राहावे. कधी कुठली गोष्ट कामाशी सांगते समजते. म्हणून ती सुवर्ण संधी चुकू नकोस एवढंच अर्जुनाला सांगितलं. आपल्याला बोध काय की आपल्या जीवनात जे कर्तव्य कर्म आहे ते करावं, तोच आपल्या उद्धाराचा मार्ग आहे. हा त्याचा मतितार्थ. पुढच्या श्लोकाकडे जाऊ. 33वा श्लोक आपण पाहतोय, दुसरा अध्याय. अथ चेत्व इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आणि आता आणि म्हणताना अगोदर आणि हा जोड शब्द असतो बरं का. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्याच्या अगोदर काहीतरी असतं, त्याच्यानंतर काहीतरी असतं. आणि हा जोड शब्द आहे. आता कीर्तन संपलेलं आहे. कीर्तन संपलेलं आहे. आता चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आता लावला ना मध्ये तसा आणि हा शब्द आहे. आता आणि हा शब्द का लावला की त्याला अगोदर सांगितलं की हे युद्ध करणं तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि ती सुवर्ण संधी आहे. आणि जर हे धर्म असा असताना आणि जर तू हे धर्मोचित युद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाचं धनी होशील. अगोदर त्याचा फायदा सांगितला. आता तोटा सांगतात. ते जर नाही केलं तर काय होईल. तुझी जी कीर्ती आहे, तुझं जे आतापर्यंत झालेलं नाव आहे, तुमच्या पूर्वजांची जी कीर्ती आहे ती काय होईल, सगळी नाश पावल. लक्षात येते इथं भगवान श्रीकृष्णाची पॉलिटिक्स माइंड लक्षात येते का. त्याच्यासारखा राजकारण नाही कृष्णासारखा. भगवान कृष्ण हे आपलं पुरुषोत्तम दैवत मानलं जातं. परिपूर्ण पुरुषोत्तम म्हटलं जातं भगवान परमात्म्याला. चराचरामध्ये व्याप्त असलेल्या ईश्वराचं प्रकट स्वरूप भगवान श्रीकृष्ण. त्याच्या चरित्राबद्दल जेव्हा आपण कधी योगी तेव्हा बोलूच. पण ज्याला चांगला मित्र व्हायचंय त्यानं कृष्णाचा अभ्यास करावा. ज्याला चांगला शत्रू व्हायचंय त्यानं पण कृष्णाचा अभ्यास करावा. ज्याला चांगला नेता व्हायचंय त्यानं पण कृष्ण चरित्र अभ्यासावं. ज्याला चांगला प्रजाजन व्हायचंय त्यानं पण कृष्णाचं चरित्र. असा कुठला गुण नाही. चांगला पती व्हायचंय कृष्ण अभ्यासा. चांगला प्रियकर व्हायचंय कृष्ण अभ्यासा. चांगला मित्र व्हायचंय कृष्ण अभ्यासा. चांगला सारथी व्हायचंय कृष्ण अभ्यासा. चांगला राजकारणी व्हायचंय कृष्ण अभ्यासा. चांगला शिक्षक व्हायचंय असा कुठला गुण नाही कृष्ण चरित्रामध्ये. या 2 श्लोकातून कळून येईल आपल्याला की एक अगोदर एक श्लोकातून अर्जुनाच्या पुढे त्याची पॉझिटिव्ह सांगतात की तुझा फायदा काय होईल बघ, आणि दुसऱ्या क्षणाला सांगतात तसं जर नाही केलं तर नुकसान काय पहा. कुठलीही गोष्ट सिद्ध करण्याकरता तिच्या 2 बाजू उभ्या कराव्या लागतातच, चांगली आणि वाईट. त्याला विवेक बुद्धी म्हटलं जाते. सार असार असं म्हटलं जातं. फायदा तोटा, लाभ हानी, नफा नुकसान. आता याचा फायदा काय सांगितला अगोदर की तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. अचानक जशी ठेच लागून चिंताविनी मिळावा तसं युद्ध तुझ्या समोर आहे. असं असलेलं युद्ध जर नाही केलं तर काय होईल. अथ चेत्वम
अथ चेत्व इमं धर्मं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्म कीर्तिं च हित्वा पापं वाप्स्यसि. आणि जर हे धर्मोचित, हा विशेष शब्द आहे धर्मोचित, आणि जर हे धर्मोचित युद्ध करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाचा धनी होशील. स्वधर्म पण गमावशील. स्वधर्म म्हणजे काय, जो आपल्याला मिळालेला रोल आहे, जे कर्तव्य आहे ते घालवल्याचं पाप लागेल, आणि दुसरं मिळालेली कीर्ती ते जाऊन पापाचा धनी होशील. समजतंय? कर्तव्य कर्म जर नाही केलं तर काय होईल परिणाम, कीर्ती निघून जायला लागली, पाप लागेल. हा मुद्दा आहे. मोबाईल आहे ना, टॉर्च लावते मोबाईलची. त्याच्याकडे दे ना समोर, म्हणजे तेवढं जितकं होईल तितकं रेकॉर्ड. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा. आता हा ऐसा आवेरिजे मग नाथिले सोचू बैसिजे तरी आपण आहा ना होईजे आपण पेया. आता हे जर युद्ध झळकारलंस, आवेरिजे म्हणजे काय, झिडकारणं. आता हा ऐसा आवेरिजे म्हणजे हे जे युद्ध आहे ते जर तू नाकारलंस, मग नाथिले सोचू बैसिजे, आणि नको त्या व्यर्थ गोष्टीचा खेद करीत बसला तर स्वधर्माची कीर्तीची हानी होऊन पाप लागेल. आपण आहाना होईजे म्हणजे काय होईल, कीर्तीची हानी होईल. आपण पेया, स्वतःला पाप लागेल, कीर्ती जाईल. कीर्ती म्हणजे काय, जे मिळवलेलं नाव. आता समजा आपण एखाद्या ज्या सिच्युएशन मध्ये आहोत, ज्या पार्ट मध्ये आहोत, समाजाचा आपल्याकडे पाहण्याकरता एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. नाही बाबा ही मुलं चांगली आहेत, सद्गुणी आहेत, चांगल्या विचारांनी आहेत, चांगलं म्हणणारी माणसं आहेत आपल्याला. आणि अशा वेळी जर आपल्याकडनं एखादी चूक घडली तर समाज काय म्हणतो, अरे हा तर असा नव्हता, ह्याच्याकडनं नाही नाही ही घोडचूक झाली. तीच लोक जी आपल्याला चांगलं म्हणत होती ती लोक नावं ठेवतील. अर्जुनाला सावध करतात की तू तुझं जर कर्तव्य कर्म केलं नाहीस, युद्ध केलं नाहीस, लोक तुला नावं ठेवतील. म्हणजे त्या भीतीपोटी तरी तू तुझं कर्तव्य कर्म करावं. याला पॉलिटिक्स म्हटलं जातं. आता काय सांगतात अजून, पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आज शस्त्र सांडिले रणीये. अरे पण तुझ्या पूर्वजांनी आजपर्यंत जे यश कीर्ती परिश्रमाने मिळवलेलं आहे, पूर्वजांनी पराक्रम करून संपादन केलेले यश आपणच घालवलं असं होईल. अर्जुनाच्या कुळाचा इतिहास मोठा आहे नाही का. भीष्माचार्य त्यांच्या कुळातले, शंतनू त्यांच्या कुळातला आहे. त्याचे हे नाही का गंगा मातेचा पती शंतनू, मोठं कुळ आहे पांडवांचं, पांडू कुळ. अशा पांडवांच्या कुळांचं तू तुझ्या घराण्याची अब्रू नाही का, किंवा त्याची ती इज्जत आहे ती घालवल्यासारखं होईल, ही त्याला भीती दाखवतात. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आज शस्त्र सांडिले रणीये. तू जर आज शस्त्र ठेवलंस तर तुझ्या वाट्याला येईल. असं ती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल आणि दिवसित पावतील महादोषे. तुझी काही जे काही आतापर्यंत जे काही तुला मिळालेली कीर्ती आहे, तुझी इज्जत आहे, जे काही तुझं नाव आहे ते का धुळीस मिळून जाईल. आणि तुझ्या मागे अभिशाप म्हणजे तुझ्या मागे पाप लागेल. दूषण देतील लोक नावं ठेवतील. एक लक्षात घ्या, मनुष्य इथं हा एक सायकोलॉजी आहे. ही सायकोलॉजी आपल्याला पण लागू पडते. ही आपण खूप वेळा म्हणतो की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. प्रत्येक गोष्ट आपण काय चाललोय, लोक काय म्हणतील याच विचाराने चालतो की मी असं वागलो तर लोक काय म्हणतील, तसा वागलो तर लोक काय म्हणतील. एका बाजूने हा जर विचार केला तर अध्यात्माच्या दृष्टीनं लोक काय म्हणतील हा आपल्याला अभिशाप मानावा लागेल अध्यात्माच्या दृष्टीनं. पण लौकिकाच्या दृष्टीनं पाहायला गेलो तर तो वरदान मानावा लागेल. कारण व्यवहारामध्ये लोक काय म्हणतील हा विचार केला तर आपण चुकीच्या गोष्टी टाकून देऊ. आणि जर व्यवहारामध्येच
लोक काय म्हणतील हा विचार केला नाही तर काही पण करायला माणूस मोकळा आहे. लक्षात येतो तुम्हाला? पण अध्यात्माच्या प्रांतामध्ये लोक काय म्हणतील म्हणून जर विचार केला तर मग अध्यात्म पांगळा पडेल. मी माळ घातली, लोक काय म्हणतील, काय म्हणतील, काय म्हणायचं म्हणू दे, बुवा म्हणतील, मग काय बाई म्हणतील का आपल्याला? लक्षात येते का? मी गंध लावलं तर लोक काय म्हणतील, काय म्हणायचं ते म्हणू दे. मला भगवंताचं व्हायचंय, मला संतांचं व्हायचंय. दोन जागा बघा, प्रपंच म्हणजे व्यवहार. प्रपंच म्हणताना मी व्यावहारिक म्हणतोय, आणि अध्यात्म. इथं अध्यात्म म्हणत असताना जे तत्वज्ञान आहे किंवा जी काही परंपरा आहे, वेदशास्त्र प्रमाणित, सद्गुरू प्रमाणित, संत प्रमाणित, जे काही वाडवडिलांनी दिलेल्या चांगल्या गोष्टी, त्याच्या दृष्टीने दोन जागा कंपॅरिझन करा. व्यवहारामध्ये लोक काय म्हणतील हा आपल्यासाठी वरदान आहे, त्याचं पालन केलं पाहिजे व्यवहाराच्या प्रांतात. पण अध्यात्माच्या प्रांतात लोक काय म्हणतात त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ नये. एखादी चांगली गोष्ट करत असताना आपल्याला आपल्या अंतःकरणाची खात्री आहे की याच्यानं कोणाचं नुकसान होणार नाही, याच्यानं कोणाची हानी होणार नाही, याच्यानं आपलं आत्मकल्याण होईल, तेव्हा लोक काय म्हणतील हे गळून पडलं पाहिजे. पण जर आपल्याकडनं एखाद्याची हानी होणार आहे, आपल्याकडनं एखाद्याचं नुकसान होणार आहे, आपल्याकडनं काही चुकीचं घडणार आहे, त्यावेळेस मात्र हा आपण 100 वेळा विचार केला पाहिजे लोक काय म्हणतील. समजते? व्यसन करायचंय, निश्चित विचार आला पाहिजे लोक काय म्हणतील, निश्चित आला पाहिजे विचार. का? तो विचार केल्यानंतर आपण त्या व्यसनापासून काय राहू, दूर राहू. हा विचार चांगला आहे की नाही? मग पण जर मी भजन करणार आहे, मी नामस्मरण करणार आहे, मी एखादं व्रत करणार आहे, मी एक चांगलं काम करणार आहे, वृक्षारोपण करणार आहे, गाई गुरांना चारा देणार आहे, काहीतरी पुण्य कर्म करणार आहे, मग मी लोक काय म्हणतील, मग त्या ठिकाणी तो घात होईल. तिथं लोक चांगलं, कारण आपल्याला माहिती ना आपण जे कर्म करतोय त्याचा परिणाम काय होणार आहे, याचा जरी विवेक असेल माणसाकडं तर त्या ठिकाणी ते गळून पडलं पाहिजे. समजतंय का मी तुम्हाला काय म्हणतोय? चांगल्या गोष्टींसाठी लोक काय म्हणतील हे गळून पडलं पाहिजे. जेव्हा वाईट गोष्ट, वाईट विचार मनात येतील तेव्हा आपल्या मनामध्ये लगेच आलं पाहिजे की लोक काय म्हणतील. ही एकच गोष्ट आहे, ती औषध पण आहे आणि तेच आपल्यासाठी विष पण आहे. जागा बदलली की त्याचा परिणाम बदलतो. इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात अर्जुनाला, असती कीर्ती जाईल, जगचे अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. तू जर लढला नाहीस तर लोक तुला नावं ठेवतील. हे अर्जुनाच्या फायद्याचं आहे की नाही? फायद्याचं आहे की नाही? स्वीकारलं पाहिजे. जसं आपल्यासाठी पण आहे. आपण जर आपलं कर्तव्य कर्म नाही केलं तर लोक काय म्हणतील हा विचार केला पाहिजे. नाही समजत? समजते? आता याला उदाहरण दिली ज्ञानेश्वर महाराज. उदाहरण दिलं की पटकन समजतं. पुढची ओवी काय आहे? जैसी भ्रातारे हिन वनिता उपहती पावे सर्वथा, तैसी दशा जीविता स्वधर्मे वीन. जैसी भ्रातारे हिन, भ्रातार म्हणजे कोण? नाही माहित? भ्रातार, भ्रातार म्हणजे पती, भ्राता म्हणजे भाऊ. भ्राता म्हणजे भाऊ, भ्रतार. ज्ञानेश्वरी वाचताना हे शब्द पण आपल्याला लक्षात आले पाहिजे बरं, म्हणून ते वारंवार वाचावे लागतात. आणि ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी आपल्याकडे शब्द संचय पाहिजे. काय पाहिजे? शब्द संचय. शब्द संचय नसेल तर आपल्याला त्याचा अर्थ उमगणार नाही. आपली मराठी भाषा इतकी विशाल आहे की एका शब्दाचे कितीतरी अर्थ निघतात. शब्द एकच आहे, त्याचा अर्थ, तो अर्थ पण स्थळ आणि काळानुसार असतो. कुठल्याही गोष्टीचा अर्थ हा स्थळ आणि काळ याला अनुरूप असतो. कुठल्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग करतो याच्यावरून ते ठरलेलं असतं. चला या आता. काय झालं याचा अर्थ? चला या म्हणजे जा, पण म्हटलंय काय? या. हे की नाही? ठीक आहे. चला म्हणजे आता स्थळ काळ म्हणजे काय? एखादा प्रोग्राम संपलेला आहे, चला या आता. म्हणजे काय? तो स्थळ काळ, त्यातलं सिच्युएशन पहा की आता कार्यक्रम संपलेला आहे. याचा अर्थ काय की आता तुम्ही या. पण तो कार्यक्रम सुरुवातच व्हायची आणि प्रवेशद्वारावर आपण चला चला या या या, एकच शब्द आहे, चला या, चला या. पण चला या. लक्षात येत आहे? वेळ आणि काळ, वेळ काय म्हणे आपण, स्थळ आणि काळ.
त्यानुसार त्या शब्दाचा अर्थ बदलतो. शब्द एकच, अक्षर तेच, अर्थ बदलतो. पहिलं पण या म्हणतोय ना आता पण या म्हणतोय. तसं काय म्हटलं मी इथं आता, काय चालू होतं आपलं, मराठी भाषेचा एक एक शब्द आहे तो फार जाणीवपूर्वक आपल्याला पाहावा. कारण जेव्हा तुम्ही हे वाचन करा, खरं सांगतो तुम्हाला, मी वारंवार विनंती करेन, तुम्ही बाकीचं कुठलं व्यसन नाही लागलं, खूप चांगली गोष्ट आहे, पण एक व्यसन माणसाला लागलं पाहिजे, ते म्हणजे वाचनाचं. एक श्लोक होता संस्कृतमध्ये, विद्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. माणसाला 2 व्यसनं असली पाहिजे. विद्याभ्यासन, विद्याभ्यासाचं व्यसन, किंवा हरिपाद सेवनम, किंवा हरीची सेवा करण्याचं व्यसन. ते 2 व्यसनं अशी आहेत की माणसाचं उत्कर्ष करते. आणि नेमका समाज काय करतोय, माणसं काय करतात, ते त्याच्याकडे न वळता दुसऱ्या भलत्याच्या व्यसनाकडे जातात. अखंड बुडालं पाहिजे, त्याच्याशिवाय विश्व राहू नये, असं मग मजा आहे. जैसी भ्रातारेहीन वनिता, भ्रातार म्हणजे कोण, पती, नवरा. भ्रातारेहीन, भ्रातारेहीन म्हणजे पतीशिवाय, नवऱ्याशिवाय. वनिता, वनिता म्हणजे पत्नी, 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 स्त्री. हा, कारण ज्याप्रमाणे जैसी भ्रातारेहीन वनिता म्हणजे ज्याप्रमाणे पती विरहित स्त्री उपहती पावे सर्वता, समाजाकडून सर्व बाजूने अपमानित होते. आता थोडा काळ बदललाय बाबा, पण पूर्वीचा काळ असा होता, एखाद्या पतीचा नवरा मेला की तिला विधवा म्हणायचे. काय म्हणायचे, विधवा. तिची फारशी समाज म्हणजे त्यावेळेस ती समाज रचना अशी होती की तिच्याकडे कुत्सित नजरेनं पाहायची. तिचा फार आदर सत्कार करत नव्हते, किंवा तिला सगळ्या ठिकाणून वर्ज मानलेली गेली. म्हणजे तिला काय, हा एक प्रकारे अपमानित. जैसी भ्रातारेहीन वनिता म्हणजे याच्यामध्ये फक्त पती गेलेली नाही, समजा पतीनं त्यागलेली स्त्री, तिची समाज फार रिस्पेक्ट करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सामाजिक उदाहरण दिले. काय उदाहरण दिले, सामाजिक उदाहरण दिले. जैसी भ्रातारेहीन वनिता उपहित पावे सर्वथा, सगळ्या ठिकाणी ती उपहित, दुर्लक्षित केली जाते. तैशी दशा जीविता स्वधर्मी वीन, फार मोठी गोष्ट ही. नवऱ्यानं टाकून दिलेली किंवा नवरा नसलेली स्त्री जशी समाजामध्ये स्वीकारार्ह नाही, तसं तैशी दशा जीविता स्वधर्मी वीन, तसं असं जिवंत असताना जर स्वधर्माचं आचरण नसेल तर तशी अवस्था आहे. पाहतो आपण, कितीतरी वेळा पाहतो की एखाद्यानं लग्न केले, त्याला मुलं वगैरे आहेत, त्यानं त्याचं संगोपन केलं नाही, त्याने त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांच्या सगळ्या काही गोष्टींची व्यवस्था केली नाही, तर त्या माणसाला चांगलं म्हटलं जाईल का? कारण तो त्याच्या स्वधर्मापासून काय दूर आहे, च्यूत आहे, म्हणजे बाजूला आहे, विसरलाय तो त्याच्या कर्माला. लोक त्याला नावं ठेवतात, काय बावळट आहे, व्यसन करून इकडे तिकडे हिंडतोय, घरी बायका पोरं आहे, तुला काय आहे की नाही अक्कल, म्हणतो की नाही, ऐकतो की नाही. हा म्हणजे काय झालं, स्वधर्मापासून पदच्युत झाला. एखादा करता समर्थ मुलगा आहे आणि त्याचं आई वडिलांकडे लक्ष नाही, समाज स्वीकारेल त्याला, किंवा म्हणजे त्याला चांगलं म्हणेल का? ही उदाहरणं आहेत. ही उदाहरणं आपल्याला आपल्या जीवनात, त्या उदाहरणांकडे पाहून आपण आपलं जीवन सावरणं गरजेचं आहे. कर्तव्य आहे आपलं, ते समजते ना. आपल्याला आपल्या धर्माची शिकवण, ज्ञानेश्वरी, धर्म म्हणजे काय, तर आपलं कर्तव्य. त्या पार्ट मध्ये आपण कसं राहायचं, लक्षात येते ना. कंटाळा आला का, थांबायचं. 2 ओव्या पाहून आपण आता उदाहरणच चालले राहील. समजलं हे उदाहरण तुम्हाला? जैसी भ्रातारेहीन वनिता उपहित पावे सर्वथा, तैशी दशा जीविता स्वधर्मी वीर. ही ओवी जरी पकडली आजच्याला तरी पुष्कळ झाली. टाकून दिलेल्या स्त्रीला जशी इज्जत नसते, तसं आपण आपलं कर्तव्य कर्म टाकून दिलं, इज्जत नाही. कॉलेजला जातोय आपण, रोज फी भरली आहे, येणे जाण्याचा खर्च करतोय, डबा आहे, कपडे लागतात, सगळं आहे, पण अभ्यासच करत नाही. इज्जत आहे त्याला कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, वर्गामध्ये. याच्याऐवजी तुमच्याकडे बाहेरचे संसाधन नसू द्या, पैसे नसू द्या फी भरायला, रडत खडत भरली, चांगली बुटं नसू द्या, चप्पल नसू द्या, पेन नसू द्या, काही नसू द्या, पण तुमचा अभ्यासात लक्ष आहे,
शिक्षक नाव ठेवतील तुम्हाला, कौतुक करतील, जवळ घेतील, स्वीकारतील, काहीतरी दुसरी व्यवस्था उभी करतील, शिकण्यासाठी प्रोत्साहन देतील. आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्ध असून आपण जे करायला पाहिजे ते न करता भलतच करायला गेलो, स्वीकारणार नाही. हे याच्यातून द्योतक घ्या. तुम्ही ज्या एज मध्ये आहात त्याच्यातलं हे द्योतक आहे. उद्या जाऊन पुढे जेव्हा तुमचं विवाह होईल, लग्न होईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून 2 पैसे कमवण्याची अक्कल आली पाहिजे. लक्षात येत आहे? आई वडिलांच्या जीवावर तसं आपला प्रपंच चालू नये, याची बुद्धी आताच हा विवेक बुद्धी जागी होईल. अन्यथा नाही होणार. ह्याच्याकरता फार विचारपूर्वक आपल्याला जीवन जगावं लागेल. हे दृष्टांत, ही उदाहरणं पण आपल्याला बदलवणारी आहे. दुर्भाग्याने हे आपल्या तरुण मित्रांपर्यंत पोहोचत नाही. परत परत वारंवार आपली ती चर्चा होईल. त्यांना असं वाटतं की हे ज्ञानेश्वरी, गीता, भागवत म्हणजे काय, काहीतरी वय म्हाताऱ्या माणसांनी वाचायची, काहीतरी आयुष्य संपल्यानंतर. हा तसं नाहीये. आपल्याला योग्य वेळी सावध करणाऱ्या या गोष्टी आहेत. स्पीड ब्रेकर का असतो रस्त्याला माहितीये? गाडी तिचा वेग कमी व्हावा. का? कारण पुढं काहीतरी धोका आहे, पुढं रहिवासी, शाळा आहे, दुसरं काय, चौक आहे, सिग्नल आहे. तसे हे धर्मशास्त्रांचे नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे सैराट सुटले का आपण पळत, त्याला बंधन नाही. विवेकपूर्व चाला, म्हणून बाकीची बंधन आहेत. ही बंधन, ही अडचणी, नियम हा कधीही बळजबरी करण्यासाठी नसतो. नियम हा अतिरेकातून नियम जन्माला येतो. लक्षात येत आहे का? नियमाची निर्मिती कधी होते? अतिरेकातून. एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की त्याला नियमावली आलीच. आणि जर ते नियम नसेल तर त्याचा अहित आहे. म्हणून हे आपण ऐकलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. झाडाला कुंपण नसलं ना, ते झाड वाढेल काय? 2 झाडं लावली, मागच्या वेळेस उदाहरण दिलं मला वाटते. 2 झाडं लावली, एकाला खत पाणी सगळं काही, दोघांनाही पाणी, खत, खुरपणी, औषध फवारणी सगळी दोन्ही झाडांना बरोबर अगदी वेळच्या वेळी. फक्त एका झाडाला कुंपण लावलं आणि एका झाडाला कुंपण लावलं नाही. तुम्हाला काय वाटतं, कुठलं झाड चांगल्या रीतीने वाढेल? कुंपण लावलं. का बरं? याच्यात काय अडचण असते? कुंपण लावलं तर दुसऱ्या जी जनावर आहे किंवा दुसरा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस कधी काय केला म्हणून त्याच्यापासून काय त्याचं संरक्षण आहे. तसं ही शास्त्र मर्यादा, गीता हे शास्त्रच आहे. ज्ञानेश्वरी, अध्यात्म, हे जे विचार आहेत आपल्याला कुंपणाचं काम करून देतात. आपल्या बुद्धीच्या भोवती कुंपण ठेवतात. मग आपली बुद्धी त्याच्या बाहेर जात नाही, त्याच्यामुळे आपलं संरक्षण. म्हणून हे वाचायचं आहे. शेवटचं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ना तरी रणी शब सांडीचे, ते चौमेली गिदी विदारीचे, तैसे स्वधर्महीन अभिभवीजे महादोषे. काय म्हणतात की जंगलात प्रेत टाकून दिलं. प्रेत, प्रेत समजते? प्रेत म्हणजे काय? डेड बॉडी, मेलेलं शरीर, प्रेत. जंगलामध्ये प्रेत टाकून दिलं तर काय होईल? गिधाड वाचता येईल. असं जरी टाकून दिलं जतर येऊन, रानात जंगलात टाकून दिलं तर गिधाड, घारी, लांडगी, कोली, कुत्री काय करतील? ते प्रेत खाऊन टाकतील. किंवा जंगलात प्रेत टाकलं. ना तरी रणी शव सांडीजे, शव म्हणजे डेड बॉडी, डेड मृत शरीर. रणी म्हणजे राणामध्ये. ना तरी रणी शव सांडीजे, टाकून दिलं. ते चौमेरी गिधी विदारीजे, तिथं गिधाड जशी त्याला पकडून खातात. गिधी चारी बाजूने गिधाड काय कशा मारतील त्याला, चारी बाजूने त्याला फाडून खातात. तसे भयंकर तू धर्महीन झालास तर महापातके तुला घेतील. अर्जुना, तू जर तुझं कर्तव्य कर्म केलं नाहीस तर तशी महापातक, गिधाडा जशी टोची मारून घालतील तशी महापातक वेगवेगळी पाप तुझ्यावरती येतील आणि ती तुला नाश पावतील. म्हणून आपण आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, एवढाच एक संदेश घ्यावा. त्याच्यात 2 श्लोक आपण आज पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या रीतीनं आणि अत्यंत सविस्तर, अत्यंत सूक्ष्मतेनं आपण अत्यंत सावकाशपणे पाहिलेलं आहे. एक एक टप्पा आपण पुढे चाललेलो आहोत. तर तुम्ही घरी गेल्यानंतर परत हे 2 श्लोक वाचा, त्याचा अर्थ वाचा आणि स्वतःला समजलं की वहीमध्ये काही थोडंसं टिपून ठेवा तुमच्या नित्याच्या वहीमध्ये.
लिहिण्याचा पण सवय ठेवा अशी वहीमध्ये टिपण की काय समजलं वगैरे असं. समजलं? राहू द्या, थांबायचं मग. काही प्रश्न कोणाला? काय समजलं कोण सांगू शकते? तो कॅमेरा इकडे घे, पुश कर पहिला. ते 2 श्लोक आपण पाहिले. काय याचा म्हणजे या आजच्या सत्रातून काय नेमकं उमजलं किंवा काय समजलं तुम्ही, काय तुम्हाला गम्य झालं, काय कोण सांगू शकतं? या 2 श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी त्यांच्या पार्थला आणि अर्जुनाला हेच सांगितलंय की कर्म केले तर त्याचा फायदा आणि कर्म नाही केले तर त्याचा तोटा, असे दोन टॉपिक सांगितले. कर्तव्य केलं तर त्याचा तुला काय फायदा होईल आणि जर नाही केलं तर त्याची काय हानी होईल, नुकसान होईल. त्याच्यातून तुला काय समजलं, म्हणजे तू काय घेतलं त्यातून बोध? आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि नाही पार पाडले तर त्याचा तोटा काय तो पण विचार घेतला. आपण सारासार विचार करून आपण ज्या भूमिकेत आहोत त्याचं कर्तव्य कर्म आपण केलं पाहिजे असं तू बोध घेतलास. आपण सर्व स्वीकारलं पाहिजे. काय स्वीकारलं पाहिजे. म्हणजे जे सुख दुःख लाभ आणि जे काही येईल ते सरळ बस. काय समजलं तुला की जशी परिस्थिती असेल तसं सुख जसं आपण स्वीकारतो तसं दुःख सुद्धा स्वीकारलं पाहिजे. कौस्तुभ तू काय सांगशील? जर आपण आपले कर्म नाही केले, कार्य नाही केले, आपले जे धर्म किती आहे ते म्हणजे आता थोडक्यात समजा आपण आता जीवनात आहे त्यामध्ये आपले जे कार्य असते आई वडिलांविषयी कॉलेजमध्ये ते जर नाही केले थोडक्यात आपल्या समाजामध्ये इज्जत भेटत नाही. त्या बाबतीत इज्जत अशी समाजामध्ये थोडी कमी होते त्या गोष्टीमुळे आपण ते कार्य नाही केले तर. इज्जत म्हणताना आपली जी काही कीर्ती आहे म्हणा किंवा जे काही आता आपल्याला 2 गोष्टी चांगलं म्हटलं जातंय ते नाही म्हटलं जात, नावं ठेवली समाजाकडनं नावं ठेवली जाईल किंवा त्या लोकलज्जेपोटी तरी आपण आपली कर्म केली पाहिजे सावधानते. अजून कोण सांगेल? अनुज तुला काय समजलं? आपले कर्म कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे. कर्म कर्तव्य तुला काय वाटतं की तुझी काय काय कर्म आहे, तुझी काय कर्तव्य? आता तुला तुझ्या समोर काय वाटतं की तू ज्या वयाच्या टप्प्यात आहेस आत्ता तर तू काय करावंस असं तुला वाटतं की तुझ्या समोर काय काय आहे? नियमितपणे अभ्यास करावा, कॉलेज जावं, आई वडिलांबरोबर चांगलं बोलावं, उद्धटपणे त्यांना बोलू नये आणि इतरांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा. हे तुला समजतं, चांगली गोष्ट. तुम्ही काय सांगितलं? तुम्हाला काय समजलं? ते व्हिडिओ सोडून द्या, व्हिडिओचं काही एवढं गंमत नाही, याला कोण पाहत पण नाही जास्त. तुम्हाला काय समजलं? म्हणजे डबल झालंय, तुम्हाला त्याला जे समजलं तेच तुम्हाला समजलं तरी चालेल, ते जरी बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही. चांगलं कर्म केलं तर लोक चांगलं म्हणतात, वाईट कर्म केलं तर लोक नाव टाकतात. त्याच्याकडनं लक्षात आपण चांगलं कर्म करायचं, सरळ मार्गाने चालायचं. वाईट कर्म करताना लोक काय म्हणतील हा विचार करावा. नाही, वाईट कर्म करताना लोक काय म्हणतील हा विचार नक्की करावा, पण चांगलं कर्म जेव्हा आपण करू तेव्हा लोक काय म्हणतात हा विचार मात्र तिथं गळून पडावा, कारण तिथं आपल्याला आपली खात्री पाहिजे की मी चांगलं करतो. हा सारासारी विचार, सारासारी विवेक ज्याला म्हटलं जातं, हा अत्यंत गरजेचा आहे. तर आज आपण थांबू आणि परत आपण आपल्या मूळ मुद्द्यापाशी येऊ. 2 मिनिटात आपण थांबूया. आता मूळ मुद्दा काय इकडे पहा. ही ज्ञानेश्वरीची साधना करताना, ही ज्ञानेश्वरीची उपासना करताना आपल्याला एक उमजलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं, की आपलं जीवन घडवण्यासाठी आपण ज्ञानेश्वरीची साधना करतो. ज्ञानेश्वरी म्हणजे विचारांची साधना आहे की नाही. विचार इतर प्राण्यांपासून आपण वेगळे ठरतो त्याचं एकमेव कारण म्हणजे काय? विचार करण्याची शक्ती.
विचार करण्याची क्षमता जी इतर जीवजंतू इतर प्राण्यांपेक्षा आपल्याकडं मनुष्याकडं अधिक आहे, ईश्वराने दिलेली ती संधी आहे, तिचा सदुपयोग करून आपलं जीवन अधिकाधिक सद्गुणी, अधिकाधिक चांगलं, अधिकाधिक लोकोपकारक, अधिकाधिक इतरांच्या कल्याणासाठी, इकडे पहा माझ्याकडे, इतरांच्या कल्याणासाठी, आपल्या स्वतःच्या उत्कर्षासाठी त्या बुद्धीचा वापर करण्यासाठी ही ज्ञानेश्वरी अभ्यासायची. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता हे अभ्यास करत असताना ही याची इकडे वगैरे याची साधना करत असताना काही पथ्य आहेत, जशी औषधं आहेत तशी पथ्य आहेत. हा आग्रह नाही, तुम्हाला प्रेशर नाही, पण ती आपण पाळावी अशी विनंती मात्र नक्की आहे. काय आहे? सगळ्यात महत्वाचा आपला आहार शुद्ध असावा. मी वारंवार त्या गोष्टीवर बोलेल. आहार शुद्ध, सात्विक आहार असावा, मांसाहार करू नये माणसानं. हा तुम्ही लवकरात लवकर सावध होणं गरजेचं आहे. अत्यंत घातक म्हणजे मांसाहार. दुसरं, व्यसन करू नये कुठलं. जर आपल्याला आपलं जीवन पवित्र ठेवायचं असेल तर व्यसन करू नये. तिसरं, व्यभिचार करू नये. व्यभिचार याची संकल्पना फार मोठी आहे. म्हणजे आपला रोल सोडून आपण दुसरी गोष्ट करणे हा व्यभिचारच होतो. जसं परस्त्रीच्या संबंधाने व्यभिचार गणला गेला, तसं या वेगवेगळ्या गोष्टींना आपलं जीवन आपण सरळ मार्गी ठेवावं, इतरांचा आदर करणारा ठेवावं. अभ्यास योग आपल्या जीवनात असला पाहिजे. अभ्यास योग म्हणजे काय फक्त पुस्तक वाचणं असं नव्हे. अभ्यास योग म्हणजे नवीन नवीन शिकण्याची किंवा जिथे जाऊ तिथून काहीतरी नवीन प्राप्त करण्याची जी आस आहे, आकांक्षा आहे, त्याला अभ्यास योग म्हटलं जातं. तसा दृष्टिकोन ठेवावा. लक्षात, जिथून चांगलं मिळेल तिथून घेता आलं पाहिजे. हे जीवनाचे हे काही टप्पे आहेत, समजले? अशा रीतीने चालावं. आपल्या देव, देश, धर्म, राष्ट्र, आपल्या परंपरा याचं जतन करण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं. आपल्याला जितकं होईल तितकं तर करूया. जेव्हा सार्वजनिक सामूहिक एखादी काही उत्सव सेवा असो, त्याच्यामध्ये आपण आपल्या क्षमतेनं, आपल्या अधिकारानं आपण सहभागी होणं, आपलं जितकी क्षमता आहे तितक्या क्षमतेनं आपण त्याच्यामध्ये उतरणं, आपलं कर्तव्य करणं. तिथून पळवाट काढता कामा नये. चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्नशील असणं, हे छोटे छोटे मुद्दे आहेत, ते तुम्ही अंगी करावे. तर ज्ञानेश्वरी आपलं कल्याण करेल, अन्यथा नाही. प्रॅक्टिकली जीवन जगण्याकरता आहे ज्ञानेश्वरी, प्रॅक्टिकली जीवन जगण्याकरता आहे. तर थांबूया. विश्वात्मके देवे येने बाह्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे कसाय दानहे. जे काळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. उदा परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल